हाय, हॅलो, नमस्ते. आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा च्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. मनोज हा आश्रममध्ये आलेला असतो व आनंदीला म्हणत असतो, तू आनंदीच आहेस आणि मी तुला ओळखतो. तर आनंदी म्हणू लागते, नाही, तुम्ही कोण आहात? मी आनंदी नाही आणि तुम्ही मला आनंदी का म्हणून बोलवत आहात? मी इथे कल्याणी आहे. मनोज बोलू लागतो, आनंदी, तू कोणाशी खोटं बोलत आहेस? मनोज दादाशी. मी तुला ओळखत नाही का? आणि अशी का बोलत आहेस बरं? घरी चल. आणि इथे काय करत आहेस? आनंदी म्हणते, नाही, मला कुठेही यायचं नाही आणि मी ओळखत नाही कोणालाही आणि मी इथे कल्याणीच आहे. मनोज बोलू लागतो, हे बघ, 6 वर्ष झाले मी तरी आता काहीच काम करत नाही आणि खूप घरातले त्रासले आहेत. लीना, अण्णा आणि आई हे खूप त्रासले आहेत. तू गेल्यापासून त्यांना काही चैन नाही आणि मीही सुद्धा काहीही कामं करत नाही, त्यामुळे त्यांना खूप त्रास होत आहे. आनंदी म्हणते, पण मी नाही ओळखत कोणाला आहे, मी इथे कल्याणीच आहे. मनोज म्हणतो, बरं, तू ओळखत नाहीस ना, तर आई व पप्पांना इथे मी घेऊनच येईल, मग कसे नाही ओळखत ते पाहूया. आणि एक म्हणजे सार्थक सर, ते सुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम करतात. अजूनही ते आपल्या घरामध्ये येतात व सर्वांना त्यांचं हालचाल विचारतात, मदत करतात आणि ते तुलाही खूप प्रेम करतात आणि ते अजूनही तुझ्या विचारामध्ये आहेत. मी त्यांना एकदाही अजूनपर्यंत चांगलं बोललेलं नाही. आता जेव्हा घरी जाईल मी त्यांनाही चांगलं बोलेन. आनंदी बोलू लागते, अहो, पण तुम्ही बाकीच्यासनी इथे कशाला आणणारा आणि कशामुळे? मी कल्याणी आहे म्हणून तुम्हासनी सांगत आहे ना. मनोज बोलू लागतो, बरं, तू कल्याणीच आहेस ना, मग माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू कल्याणी आहेस, म्हणजे मी मेलं तरी तुला काय फरक पडणार नाही ना. आनंदी म्हणते, अहो, पण तुम्ही हे काय करत आहात? मनोज म्हणतो, नाही, तुला आता शपथ घ्यावंच लागेल. तू डोक्यावर माझ्या हात ठेवले आहेस. आनंदी आहेस की नाही फक्त मला हे सांग. आनंदी म्हणते, हो, मी आनंदीच आहे. मनोज म्हणू लागतो, बघ, मी ओळखतो तुला आणि तू इथे नाव बदलून राहत आहेस. अशी का करत आहेस? आपल्याला घरी जावं लागल. आनंदी सांगू लागते, नाही दादा, ते मला आता शक्य नाही. मी सर्व आता विसरलं आहे. आता 6 वर्ष झालेत इकडे मी आलेलं आहे आणि माझ्यावरती आता खूप जबाबदारी सुद्धा आहेत आणि आतापर्यंत जे झालं ते झालं आणि मला मागे वळून आता पाहायचं नाही आणि मला तिकडे यायचं सुद्धा नाही. त्याच्यामुळे मला फोर्स करू नकोस. मनोज म्हणतो, अरे पण का? घरातले किती त्रासले आहेत तुला माहीत आहे का? काय अवस्था झाली आहे घरच्यांची? आनंदी सांगू लागते, हो, ते काहीही असो, पण मला आता तिकडे यायचंच नाही. काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे मी तिकडे येणार नाही. इकडे आपण पाहतो, सकाळ झाली तरी अजून सार्थक मनोजला शोधत असतात. तो लोकांना फोटो दाखवून विचारत असतो की हा माणूस कुठे पाहिला आहात का तुम्ही? सार्थक आता चालून चालून खूप दमलेला असतो. इकडे मनोज आनंदीला म्हणत असतो, मी तुला आता घरी नेणार आहे आणि आपण दोघेही आता घरी जाऊया. आनंदी म्हणते, मला घरी यायचं नाही दादा, मला फोर्स करू नकोस. आणि दादा, मी इथे आहे, जिवंत आहे, असे कोणालाही सांगू नकोस. मनोज म्हणतो, अरे तू हे काय बोलत आहेस बरं? असे कसे काय बरं मी सांगणार नाही? ही तर आनंदाची बातमी आहे. कित्येक दिवसांनी तू भेटले आहेस. सर्वांनी पाहिले तुला तर किती ते आनंदी होतील, खुश होतील. त्याच्यामुळे मला ही गोष्ट तर सांगावीच लागेल. आणि हे बघ आनंदी, आतापर्यंत मी तुझ्याशी काही चांगलं वागलेलो नव्हतो, पण आता तसे होणार नाही. मी भावाचा एक किरदार चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने पार पाडेन. त्यामुळे तू घरी चल. माझं जे काही चुकी झालं असेल ते मला माफ कर व तू घरी चल. आनंदी म्हणते, अरे आता कसली माफी मागत आहेस? तसे काहीही माझ्या मनामध्ये नाही. आणि दादा, हे सर्व मी सोडून मी तिकडे येऊ शकत नाही. आता हेच माझं कुटुंब झालं आहे आणि या कुटुंबाचे प्रमुख मीच आहे आणि इथे कितीतरी लोक आहेत, त्यांना सांभाळावं लागतं मला. आता आश्रम हे सोडून मी कसे येऊ बरं, तूच सांग. मनोज म्हणतो, अरे हे काय बोलत आहेस? तुला यावंच लागल, नाहीतर मी आई व अण्णांना इथे घेऊन येईल. आनंदी म्हणते, हे बघ, तू असे काहीही करणार नाहीस. आनंदी मनोजला बोलू लागते, हे बघ, मी इथे आश्रममध्ये आहे, तू हे कोणालाही सांगणार नाहीस. हे फक्त आपल्या दोघांमध्ये राहील आणि तू माझा दादा आहेस, इथे कोणालाही समजता कामा नये. आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की तू हे कोणालाही सांगणार नाहीस. मनोज म्हणतो, अरे पण ह्यात तुझाच नुकसान आहे, तू अशी का बरं करत आहेस? आनंदी म्हणते, नुकसान व फायदा मी याचा आता शब्दच विसरून ठेवला आहे, त्याच्यामुळे आता तसलं काहीही बोलू नकोस.
आता फक्त आश्रमातील लोक कसे चांगले राहतील आणि इथलं काम कसं चांगलं वाढेल, मी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता माझं राहिलेलं आयुष्य मी इथेच घालवणार आहे. आता परत मी तिकडे येऊ शकत नाही. मनोज सांगू लागतो, हे बघ तू अशी शपथ घेऊन फार चुकी करत आहेस. कारण ही गोष्ट घरच्यांनाच तर सांगावंच लागल तू इथे आहेस म्हणून. आनंदी बोलते, हे बघ आता तू शपथ दिली आहेस. आता तू कोणालाही सांगणार नाहीस. आपल्या दोघांमध्येच हे फक्त राहील. इकडे आपण पाहतो, सुधा अक्कूला म्हणत असते, अरे सार्थक कुठे गेला आहे आणि तो कोणालाही सांगितलं नाही. असं कधीच त्याने केलेलं नाही. अरे कुठे गेला असेल बरं तो. अक्कू म्हणत असते, तो कामानिमित्त कुठेतरी गेला असेल आणि सांगेल तो नक्की आपल्याला. असं तो कधीही जात नाही कुठे. सुधा म्हणते, हो तेच तरी मला भीती वाटत आहे ना. असे तो अचानक गेला कुठे, कोणालाही सांगितलेलं नाही. अक्कू म्हणते, हे बघ आई तू काळजी करू नकोस. तो येईल नक्की. काहीतरी कामानिमित्त गेला असेल तो आणि आपल्याला सांगायला विसरला असेल तो. असे काहीतरी झालं असेल. सुधा म्हणते, अरे तो आता तरी हसायला लागला होता, खेळायला लागला होता आणि हे मध्येच काय झालं बरं आणि न सांगता कुठे गेला असेल तो. तेवढ्यात तिथे शलाका येते व बोलू लागते, मी तुम्हाला सांगत होते ह्याच्यामध्ये सुखादाचा हात असेल. तिनेच काहीतरी नक्की त्याला बोलले असेल म्हणून तो गेला आहे. आणि काल रातच्याला तर दोघेही एकत्र होते. मग तिलाच विचारायला पाहिजे की तो कुठे गेला आहे, त्यांच्या दोघांमध्ये काय झालं आहे, भांडणे झाले आहेत की काय. अक्कू म्हणते, हे बघ सुखादा असे काहीही करत नाही, तू काहीही बोलू नकोस. शलाका सांगू लागते, हो तुम्हाला विश्वास नाही ना घरच्या लोकांवर, तुम्हाला तर बाहेरच्या लोकांवरती विश्वास आहे. जे विश्वासानं तुम्हाला सांगत असतात त्यांच्यावर तर विश्वास ठेवायचंच नाही. आनंदी एक घर सोडून गेले होते, आता हा सार्थक घर सोडून गेला असेल. अक्कू म्हणते, हे काय बोलत आहेस तू, असे काहीही बोलू नकोस. सार्थक कुठेही जाणार नाही, समजलं का तुला. शलाका म्हणते, हो तुम्हाला खरं काय ते सांगितल्यावरती रागच येतं ना, पटतच नाही आणि घरच्या लोकांवर तर विश्वासच नाही. तसे म्हणून ती तिच्या रूमकडे जाते. इकडे आनंदी मनोजला म्हणते, तू कोणालाही दादा सांगणार नाहीस. आता तू प्रॉमिसही केला आहेस, त्याच्यामुळे प्लीज कोणालाही सांगू नकोस. मनोज म्हणतो, बरं ठीक आहे, तुझ्या इच्छानुसार होईल मग. तसे म्हणून ते दोघेही मिठी मारतात. इकडे आपण पाहतो, सार्थक शोधत शोधत त्याला चक्कर आलेलं असतं व तो एका जागी पडतो. त्यांच्या मागे आदर्श व सुखदा दोघेही शोधाला आलेले असतात. सार्थक त्यांना दिसतो, एका जागी पडलेला असतो. ते त्याला घेतात व घरी घेऊन जातात. इकडे आपण पाहतो, मनोजचे आई वडील खूप घाबरलेले असतात व ते म्हणत असतात की अजून मनोज आपल्या घरी आलेला नाही, कुठे गेला असेल बरं तो. आता आपल्याला पोलीस कंप्लेंट तरी करावं लागेल. बसस्टँडवरती मी पोस्टरसुद्धा लावेन, हा व्यक्ती हरवला आहे असे तिथे मी मेन्शन करेल. मग आपल्याला तर भेटेल ते तेव्हा. तेवढ्यात अण्णांना फोन येतं व त्या फोनवर मनोज बोलू लागतो. त्याचा आवाज ऐकताच अण्णा खूप खुश होतात व म्हणू लागतात, अरे मनोज तू कुठे आहेस आणि न सांगता कुठे गेला आहेस बरं. मनोज सांगू लागतो, मी आहे संगमनेरला आलो होतो, इथे आश्रममध्ये आहे. अण्णा म्हणतात, तू आश्रममध्ये कसे काय बरं गेलास आणि तेही संगमनेरमध्ये, तिथे काय करत आहेस तू. मनोज सांगू लागतो, अण्णा तुम्ही काहीही काळजी करू नका, मी इथे सुखरूप आहे. अण्णा बोलू लागतात, बरं तू इथे कधी येणार आहेस आणि तिथे कोण आहेत, कर्मचाऱ्यांना फोन दे. मनोज म्हणू लागतो, नाही नाही मला आवाज येत नाही आहे अण्णा, कट होत आहे आवाज. असं तो खोटे बोलून फोन कट करतो. इकडे सुद्धा आदर्शला विचारत असते, अरे सार्थकला काय झालं आहे बरं. काल रात्री आला आणि खूप तापाने फणफणलेला होता आणि आता तर झोपला आहे. काय झालं आहे याला. आदर्श म्हणतो, तसे काहीही झालं नाही, तुम्ही काहीही काळजी करू नका, फक्त त्याला ताप आलेला आहे. अक्को आदर्शला विचारू लागते, दादा काय झालं नाही ना खरंच, असं काही विचार करण्यासारखं नाही ना. आदर्श म्हणतो, अरे तसं काहीही नाही, तुम्ही विचार करू नका आणि काहीही होणार नाही सार्थकला. पुढे आपण पाहतो, आनंदी मनोजला सांगत असते, हे बघ हे सर्व असा आमचा आश्रम आहे, असे सर्व आमचे इथे कामं होतात आणि मीही जेव्हा घराबाहेर पडले, मला काहीही आश्रय नव्हता, तेव्हा मी इथे आले आणि तेव्हा मला इथे आश्रय मिळाला आणि आता मी इथली प्रमुख आहे आणि इथलं सर्व कारभार आता मीच सांभाळते. मनोज म्हणतो, हो खूप छान आहे तुमचा आश्रम. पुढे मनोज बोलतो, पण तू तुझं कुटुंबच खराब केलंस ना, त्याचं काय. आनंदी म्हणते, ते जाऊ दे आता, त्याचं काय नाही, मी ते काहीही आता विचार केलेला नाही.
इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.